न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, पार्किंग, अतिक्रमणे, वीज पुरवठा तसेच अन्न पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर विविध शासकीय यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय साधून कालबद्ध पद्धतीने उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्पष्ट कालमर्यादा आणि जबाबदाऱ्या निश्चित करून देण्यात आल्या। या बैठकीला आमदार बाबाजी काळे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पीएमआरडीए, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर परिषद, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, एमएसआयडीसी, जिल्हा परिषद या सर्व यंत्रणांचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते। मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार चाकण औद्योगिक परिसरातील विविध प्रश्नांच्या समन्वयासाठी जिल्हाधिकारी आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात आली। या समितीत एमआयडीसी, एमएसआयडीसी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर परिषद, जिल्हा परिषद, महसूल आणि पोलीस विभागांसह विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे। विविध यंत्रणा स्वतंत्रपणे काम करत असताना निर्माण होणारा समन्वयाचा अभाव दूर करून एकत्रितपणे उपाययोजना करण्यावर बैठकीत भर देण्यात आला। 31 ऑगस्ट पर्यंत रस्ते खड्डेमुक्त करण्याचे निर्देश चाकण औद्योगिक परिसरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील खड्डे तसेच साईड पट्ट्यांची दुरुस्ती 31 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले। कामात विलंब झाल्यास संबंधित सक्षम प्राधिकारी, अभियंता आणि कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे। चाकण परिसरातील वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण असलेल्या रस्त्यावरील अवजड वाहनांच्या पार्किंगवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे। एमआयडीसी परिसरातील उपलब्ध मोकळ्या जागांचा पार्किंगसाठी वापर करण्यात येणार असून तळेगाव पासून भंडारा डोंगर परिसरापर्यंत उपलब्ध जागांचा नियोजनबद्ध वापर केला जाणार आहे। शुक्रवारपासून रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे वाहन पार्क करण्यास पूर्णतः प्रतिबंध राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर जप्तीसह कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। यासाठी झिरो टॉलरन्स धोरण अवलंबण्यात येणार आहे। वाहतूक व्यवस्थेसाठी 100 MSF जवान। चाकण औद्योगिक परिसराचा मोठा भौगोलिक विस्तार लक्षात घेता पोलीस मनुष्यबळावरील ताण कमी करण्यासाठी 100 महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान पोलीस विभागाला उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला। हे जवान 2 पाळ्यांमध्ये वाहतूक व्यवस्थापनासाठी कार्यरत राहतील। रस्त्यावर वाहन बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मोठ्या क्षमतेच्या क्रेनची व्यवस्था करण्यात येणार असून बंद पडलेली वाहने तातडीने रस्त्याच्या बाजूला अथवा निर्धारित ठिकाणी हलवण्यात येतील। अतिक्रमणांविरोधात कठोर कारवाई। चाकण औद्योगिक परिसरातील रस्त्यांवरील अनधिकृत टपऱ्या, चहाचे स्टॉल्स, गोदामे आणि अन्य अतिक्रमणांची यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। संबंधितांना नियमानुसार नोटीस देऊन 25 ऑगस्ट पासून पुढील 1 महिन्यात अतिक्रमणे हटवण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे। अतिक्रमण हटवल्यानंतर संबंधित जागेवर तातडीने रस्ता अथवा आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे निर्देशही देण्यात आले। कोणत्याही व्यक्तीचे अतिक्रमण राजकीय अथवा अन्य कोणत्याही कारणामुळे कारवाईतून वगळलं जाणार नाही। याबाबतही झिरो टॉलरन्स धोरण राहणार असल्याचे जिल्हाधिकारी डुडी यांनी स्पष्ट केलं। कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्थापन। चाकण परिसरातील सुमारे 500 किलोमीटर रस्त्यांचे सर्वंकष नियोजन करण्यात येत असून भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक वाहतूक सिम्युलेशनच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यात येणार आहे। संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणून त्याचे व्यवस्थापन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून करण्याचे नियोजन आहे। यामुळे वाहतूक कोंडी, अपघात, बंद पडलेली वाहने आदी बाबींची माहिती तातडीने उपलब्ध होऊन त्यावर तात्काळ कार्यवाही करता येणार आहे। पादचारी सुरक्षेला प्राधान्य। चाकण औद्योगिक परिसरातील रस्त्यांच्या विकासामध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी स्टॉर्म वॉटर ड्रेनेज सोबतच पादचाऱ्यांसाठी पदपथ, योग्य ठिकाणी पादचारी क्रॉसिंग आदी सुविधा विकसित करण्याचे नियोजन आहे। मागील काही काळात रस्त्यांवरील अपघातांमध्ये जीवितहानी झाल्याने पादचारी सुरक्षेला विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे। राष्ट्रीय महामार्गावरील अनधिकृत डिव्हायडर कट बंद करून वाहतूक सुरळीत करण्याचे निर्देशही संबंधित यंत्रणेला देण्यात आले। अनधिकृत ठिकाणी वाहनांना यू-टर्न घेण्यामुळे वाहतुकीचा वेग कमी होऊन अपघाताचा धोका वाढत असल्याने नियमानुसार आवश्यक त्या ठिकाणीच प्रवेश आणि वळणाची व्यवस्था ठेवण्यात येणार आहे। वीज पुरवठ्याच्या प्रश्नावरही कालबद्ध कार्यवाही। औद्योगिक परिसरातील वीज पुरवठ्यातील वारंवार होणारे ट्रिपिंग आणि लोड शेडिंगच्या प्रश्नावरही बैठकीत चर्चा झाली।
आवश्यक ट्रान्सफॉर्मर आणि अन्य विद्युत यंत्रणा उभारण्यासाठी MIDC परिसरातील आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यास शासनाची मंजुरी मिळाली असून संबंधित कामे 31 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. दीर्घकालीन उपाययोजनांच्या माध्यमातून 1 डिसेंबर नंतर औद्योगिक परिसरातील ट्रिपिंग आणि लोड शेडिंगची समस्या दूर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विकास कामांपूर्वी वाहतूक आराखडा आवश्यक. राष्ट्रीय महामार्ग, MSIDC, रेल्वे आदी विविध यंत्रणांची आगामी कामे सुरू होणार आहेत. ही कामे सुरू करताना वाहतुकीवर अतिरिक्त ताण निर्माण होऊ नये यासाठी पर्यायी मार्ग, वाहतूक वळविण्याची व्यवस्था आणि वाहतूक सिम्युलेशनचा अभ्यास करूनच संबंधित विभागांना काम सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. नाशिक फाटा ते पुढील भागासाठी प्रस्तावित सुमारे 28 किलोमीटर लांबीच्या उन्नत मार्गाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली. या प्रकल्पामुळे भविष्यात चाकण परिसरातील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे म्हणाले की मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार झालेल्या बैठकीत चाकण औद्योगिक परिसरातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले असून सर्व संबंधित यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय आणि निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. रस्त्यांवरील खड्डे आणि साईड पट्ट्यांची दुरुस्ती, उपलब्ध मोकळ्या जागांमध्ये पार्किंगची व्यवस्था, अतिक्रमण हटवण्यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त, डिवायडर कट बंद करणे आदी उपाययोजनांमुळे वाहतुकीचा वेग वाढण्यास मदत होईल. संबंधित यंत्रणांनी मागणी केल्यानंतर आवश्यक पोलीस मनुष्यबळ तात्काळ उपलब्ध करून देण्यात येईल. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्थापन आणि वाहतूक सिम्युलेशन करण्याबाबतही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असल्याचं त्यांनी सांगितले. चाकण औद्योगिक परिसरातील प्रश्नांच्या निराकरणासाठी ठरवण्यात आलेल्या कालमर्यादेनुसार पुढील काही दिवसांमध्ये प्रत्यक्ष परिणाम दिसून येतील असा विश्वास जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी व्यक्त केला. तसेच माध्यमांनीही या उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवून वस्तुनिष्ठ अभिप्राय द्यावा जेणेकरून आवश्यक त्या सुधारणा तात्काळ करता येतील असे आवाहनही त्यांनी केले. प्रशांत काटे, संपादक, न्यायक्रांती न्यूज, पिंपरी चिंचवड, पुणे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.